काय मित्रांनो, आज आहे संडे आणि संडे हा सर्वांसाठी फन डे असतो. पण तुमच्या भावासाठी हा फन डे नाही तर वर्किंग डे आहे. आणि घरातले सर्व गेलेत गावी, आई गेले गावी, बहीण गेले कामाला, तिची पण आज वर्किंग आहे. तर म्हटलं आज काहीतरी असं भन्नाट काहीतरी बनवावं. तर विचार चालू आहे मॅगी बनवायचा. तर तुम्हाला जरा शेअर करतो कसं काय बनवतो. आणि मी तर जे पण नवीन असतील ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचा भाऊ काय ना काय कंटेंट घेऊनच येत राहणार आहे, तर नक्कीच सबस्क्राईब करा. सामग्री तयार आहे, रेडी करून ठेवलेली आहे. मॅगी आहे, मसाले आहेत, तवा आहे आणि कांदा टोमॅटो आहे. तर चला चालू करूया आपल्या रेसिपीला. तर सर्व रेडी आहे. आता कांदा आणि टोमॅटो कापून घेतो आपण. पहिले धुतो आणि आपल्याकडे असा काहीसा सेटअप आहे मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर दिसण्यासाठी पुढे घेतलं आहे आणि त्यात थोडेसे ॲडिशनल मला पण समजत नाही कुठले मसाले आहेत, तर मलाच खायचं आहे. तर त्यामुळे हे गरम हा नॉर्मलच मसाला वाटतो आहे, जास्त नाही टाकत कारण मॅगी मसाला पण आहे त्याच्यात. टाकायचा थोडीशी हळद टाकतो, टेस्ट बघायची आहे कसं काय होईल. मला असं वाटतं फोडणीचा भात बनवतो आहे ज्या हिशोबाने मी रेसिपी बनवते. आणि हे केलं आहे, मसालाने टाकले आणि मॅगीचा मसाला आहे, मॅगी मसाला तो टाकतो. हे टाकतो डस्टबिनमध्ये. आणि आता झालेलं आहे, आता बघूया. गॅस चालू करतो. गॅसचा जरासं मला भीती वाटते. आणि तेल आहे, तेलाचे शिंतडे उडतात. एकदा लागलेला मला चटका त्याचा, त्यामुळे लो फ्लेमवर करतो. आणि नंतर थोडंसं पाणी ॲड करणार आहे याच्यात. जास्त लो झालं वाटतं. जेवढे पण जण व्हिडिओ बघताय त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. आणि नवीन असे कंटेंट घेऊनच येणार आहे मी. कारण कसं आहे की आता सध्या सुट्टी मला गणपतीची लेट भेटली आहे, 2 तारखेची सुट्टी भेटली आहे. तर मी कोकणातला पण व्लॉग टाकेन. तर जेवढे पण असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण चालू ठेवा. कारण मी जेवढं पण व्लॉग बनवीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन पहिली येईल.
आता हे जरा मिक्स झालंय प्रॉपर. ह्याच्यात जरासा पाणी टाकतो आणि मॅगी जी ठेवली ती कट करून टाकतो. पाणी टाकलंय. आता ह्याच्यात मॅगी आहे ना, ही जास्त लॉंग नूडल्स नाही ठेवणार आहे, कट तोडण्यात टाकतो म्हणजे कसं पाण्यात लगेच ते पाण्यात डुबत नाही, पण बघू होईल, कारण कमी नाही पाणी, जास्तच आहे. नंतर मग ते जास्तच सूप टाईप बनेल. थोडंसं पाणी जरा ॲड करतो. पाहू शकता मित्रांनो, आता मॅगी प्रॉपर आतमध्ये एकदम मेल्ट झाली आहे, आतमध्ये अशी पूर्ण विरघळली आहे. तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवतो आणि थोड्या वेळाने वाट बघतो किती वेळात बनते, आणि जरा फ्लेम वाढवतो याची, असं लगेच होईल. भूक वाढली आहे, भूक कंट्रोल नाही करू शकत, कारण मला जायचं आता सेकंड शिफ्टला. तर सेकंड शिफ्टच आहे गणपतीपर्यंत. पहिल्या दिवशी सुट्टी दिली आहे, तर कॉमन संडे ठेवला आहे. आणि कसं आहे की मुंबईमध्ये काम करत असेल तर त्याला सुट्टीचं जरा ॲडजस्ट करावं लागतं. आणि मुंबईमध्ये राहणारा माणसाची लाईफ ही काय एकदम इझी नाही. तर जे मुंबईमध्ये राहतात त्यांनाच माहीत की मुंबईमध्ये ते काय करतायत आणि काय नाही. तर मॅगी प्रॉपर झाल्यावर मी चालू होतो. सक्सेसफुल झालेलं आहे. मस्त असा सुगंध येतोय, दरवळतोय पूर्ण किचनमध्ये आणि भारी वास. आता बघूया कसं काय बनलंय ते. हो वाव, नाईस, मस्तच. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच मी काहीतरी किचनमध्ये चांगलं काम केलं असं वाटतंय. कारण या अगोदर काही पण एक्सपेरिमेंट करायला गेलो की मला ओरडा पडायचा, बेटा तुमसे ना हो पाएगा, असं बोलायचे. पण ह्या टायमाला रावच झाले. फायनल टचअप देतो तुम्हाला. आलेले आहे, आता प्लेटमध्ये आहे ना सर्व करतो मी. आई जर गावावरनं व्लॉग बघत असेल ना तर लय बोलेल, काही ना काहीतरी करतोय पोरगा, नडतोय, यूट्यूब क्षेत्रात नडतोय. फायनल लुक टेस्टिंग करूया. आपल्या जेवढी मेहनत केली त्याचं कसं काय
उत्तर आहे ते बघूया आपण. अप्रतिम म्हणले. थोडंसं मीठ टाकलेलं लास्टला, व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तुम्ही. तर थोडंसं जरासं सॉल्टी आहे पण चालून जाते. A1 म्हणले. पहिल्यांदाच एवढी प्रॉपर बनवायला गेलो, नाहीतर नॉर्मल आपली जी बनवतात तशीच बनवायचो. मस्त म्हणले. जेवढे पण व्हिडिओ बघतायत त्यांनी आहे ना लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी सांगतोय कंटिन्यू, कारण तुम्ही जेवढे मला बघतात किंवा लाईक करतात व्हिडिओला तेवढं मला मोटिवेट होतं की अजून काही ना काही नवीन असं कंटेंट घेऊन मी येईन तुमच्यासमोर. आणि कोकणाचा पण व्हिडिओ मी जास्त टाकेन, कारण जाणार आहे गणपतीला. तर त्यामुळे जेवढे पण नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकन नक्की दाबा, कारण नवीन जे व्हिडिओ येतील माझे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली जाईल. तर भेटूया असाच नवीन ब्लॉगमध्ये. मी पण खातो, जरा भूक लागली आहे. तर भेटू नंतर. जय शिवराय.